जीआरमुळे मराठ्यांचा ओबीसीत समावेश झाला. मनोज जरांगेंचा पुनरुच्चार. तर हैदराबाद गॅझेटनुसार सगळ्या मराठ्यांना कुणबी ठरवू नका. एबीपी माझाच्या मुलाखतीत भुजबळांचं सरकारला आवाहन. सरकारच्या मराठा आरक्षणाबद्दलच्या जीआर विरोधात कोर्टात जाणार. भुजबळांचा इशारा. तर कोर्टात काही झाल्यास मंडल आयोगाला चॅलेंज करू. जरांगेंचा पलटवार. बारामतीत ओबीसी बहुजन एल्गारातून लक्ष्मण हाकेंचा पवारांवर हल्लाबोल. जरांगेंना पवारांनीच उभं केल्याचा आरोप. महिला पोलीस अधिकाऱ्याला दमदाटीच्या व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांचं स्पष्टीकरण. कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा उद्देश नसल्याची सारवासारव. जे करायचं ते करा. मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार. संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना थेट आव्हान. शिंदे हे अमित शहांच्या मागे शेपूट हलवतात असाही टोला. राज ठाकरेंबरोबर मैत्री आहे पण आता ती कमी झालीये. माझाच्या रॅपिड फायरमध्ये एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. दोन भाऊ एकत्र आले तर चांगलंच पण महायुतीच मुंबईची निवडणूक जिंकणार असा विश्वास. मुंबईत रस्त्यांवरच्या खड्ड्यानं घेतला एका तरुणाचा बळी. दुसऱ्याची हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज. पवईमध्ये स्कूटी खड्ड्यामुळे घसरली आणि दोघंही बेस्ट बस खाली चिरडली. गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबई पोलीस सज्ज. 3000 अधिकारी, 18,000 कॉन्स्टेबल्स तैनात. प्रशासनाच्या सूचना पाळण्याचं नागरिकांना आवाहन. कोल्हापुरात हृदयविकाराच्या धक्क्यानं 10 वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत. गणेश मंडपात खेळता खेळता आईच्या मांडीवरच प्राण सोडला. कोल्हापुरातल्या कोळोली इथली हृदयद्रावक घटना. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राविरोधात लुकआउट नोटीस जारी. 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करत आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.